आज महाविकास आघाडीच्या माध्यमातून आंदोलनाचा दुसरा दिवस अत्यंत शाश्वत कुठल्याही भावनिक किंवा अवास्तव मागण्या न ठेवता 3 कॅबिनेट मंत्र्यांचा जिल्हा, 1 केंद्रीय मंत्र्याचा जिल्हा, दुर्दैवाने दूध उत्पादक, केळी उत्पादक, ज्वारी उत्पादक आणि कापूस उत्पादक वाऱ्यावर सोडले। आणि शेजारी तुम्ही जे म्हटला त्या भाजपाच्या विधानसभा क्षेत्र प्रमुख, जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक असलेल्या पत्नीची जर ही व्यथा असेल तर सर्वसामान्यांचं काय। आणि म्हणून आज आम्ही निषेध करतो या सरकारचा की जर सत्ताधारी पक्षाच्या जिल्हा परिषद सदस्या यांच्यावर हा अन्याय, बिनशेती करत असताना खंडणी मागितली जाते, नंबर 1। नंबर 2 की या जिल्ह्यामध्ये काल जेलमध्ये एका कैद्याचा खून होतो, म्हणजे कैदी जेलमध्ये सुरक्षित नाही। या जिल्ह्यामध्ये बाळू मोरे भाजपाचे नगरसेवक यांची 40 गोळ्या मारून हत्या होते। या जिल्ह्यामध्ये मेहतर समाजाचा बारसे नावाच्या नगरसेवकाचा भरदिवसा खून होतो। या जिल्ह्यामध्ये धनगर समाजाच्या एका पोलीस कर्मचाऱ्याला चौकामध्ये भोसकून मारलं जातं। चालू काय अन्याय, अत्याचार, कायदा सुव्यवस्था, शेतकरी आणि सगळे शहरवासी आणि एकंदरीत जिल्हा वाऱ्यावर सोडला आहे। याचा निषेध करत आज आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून आंदोलनाचा दुसरा दिवस, ज्या शेतकऱ्यांच्या वास्तव मागण्या आहेत, दुर्दैवाने 3 मंत्री असताना देखील जिल्हा वाऱ्यावर आहे। आणि त्या मागण्या असं पण नाही की पॉलिसी तयार करायची, ऑलरेडी पॉलिसी आहे पण इम्प्लिमेंट होत नाही। त्यामुळे या मागण्या घेऊन आम्ही आंदोलनाचा आज दुसरा दिवस जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत सुरू ठेवणार आहे। चंद्रशेखर आत्तर जे आपल्या विरोधी पक्षातले तरी तुम्ही त्यांना पाठिंबा दिलेला आहे। बघा, पक्षापेक्षा अन्यायाला जात नसते। जर आज सत्ताधारी पक्षाचे जरी ते असले, आज सत्ताधारी पक्षाचे ते मुख्यमंत्र्यांच्या सरकारचा निषेध करतायत, पालकमंत्र्यांचा निषेध करतायत, प्रशासनाचा निषेध करतायत, ही खेदाची बाब आहे। अरे थोडी जनाची नाही तर मनाची तरी वाटली पाहिजे। 3 मंत्री, 11 पैकी 10 आमदार सत्तेतले, दूध संघ, जिल्हा बँकेचे चेअरमन असताना तुम्ही जिल्हा होरपळतोय। सर्वसामान्य जाऊ द्या, लोकप्रतिनिधी असे हाल होत असतील सत्ताधारी पक्षाचे, तर सर्वसामान्यांचे हाल काय हे यावरून स्पष्ट होते। त्यामुळे या आंदोलनाच्या सोबत चंद्रशेखर आत्तरेंनी जी भूमिका घेतली त्याचं मी स्वागत करतो। कारण की जर अन्यायाविरुद्ध कोणी बोलणारच नाही तर हे निमूटपणे असं वाटतं की अलबेल चालू आहे। मात्र 3 तिगाडा काम बिगाडा आपण जे म्हणतोय, वाऱ्यावर जिल्हा त्या ठिकाणी आहे आणि त्याची परिस्थिती आपण आज बघतोय। त्यांना पाठिंबा देत आहे। चंद्रशेखर आत्तरे यांच्या आंदोलनाला आम्ही पाठिंबा दिला आहे, त्यांच्यासोबत आम्ही आहे। कारण की जर एखाद्या शेतकऱ्याला जर अशा पद्धतीने अडवणूक करून त्याच्या जीवनाशी आणि त्याला आर्थिक, त्याच्या कुटुंबियाला उठवायचं काम जर होत असेल तर हे मान्य नाही। त्यामुळे कोणीतरी सही करायची, कुणालाही स्टे द्यायचा, हे जे चालू आहे, आंधळा दळतो आणि कुत्रपीठ खातं, या पद्धतीने वाता जिल्ह्याची सुरू आहे। भेट घेतली, आंदोलनस्थळी आम्ही त्यांना पाठिंबा दिला आहे आणि त्यांच्यासोबत आम्ही आहोत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।